क्लीन सिटीचा अवॉर्ड याच ठाणे शहराला मिळाला होता. स्वच्छतेचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळाला होता. ठाणे हे तलावांचं शहर म्हणून जो क्रिसिल अवॉर्ड त्या ठिकाणी दिला होता. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की ऊर्जा संवर्धन या विषयावरती जो पुरस्कार आहे केंद्र सरकारचा, हा सुद्धा त्यावेळेला मिळाला होता. परंतु आज ठाणे शहराला मला वाटतं जी अवस्था बदलते ठाणे, आज त्याची अवस्था एवढी भयानक आहे की आज रस्त्यावरती जागोजागी आज सणसुद्धा आहे आणि असं असताना सबंध जागोजागी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. आणि या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांना मागेसुद्धा सांगितलं होतं. तेव्हा मागेसुद्धा CP टँक येथे जो जवळजवळ 500 टन कचरा या ठाणे शहरातला तिकडे टाकला जातो. जवळजवळ 1300 टन मॅट्रिक टन एवढा कचरा या दर दिवसाला या ठाणे शहरातून निर्माण होतो. आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्याकडे साधं डम्पिंग ग्राउंड नाही आहे. आज वेगवेगळ्या ठिकाणी ते आपला हा कचरा टाकला जातो. ज्या शास्त्रशुद्ध पद्धतीने हा कचरा त्या ठिकाणी वर्ग करायला पाहिजे तो होत नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं कित्येक कोटी रुपये या महानगरपालिकेचे जे कचऱ्यापासून वीज निर्मिती असेल, कचऱ्यापासून खत निर्मिती असेल, ह्या गेली 15 ते 20 वर्षे आम्ही हे गाजर बघतोय. परंतु सर्व ठाणेकरांच्या पैशाचा त्या ठिकाणी चुराडा, लाखो करोडो रुपयाचा चुराडा झालेला आहे. परंतु निष्पन्न काही झाले नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आज ठाणे महापालिकेला 85 एकरचा भूखंड या ठिकाणी आपल्या महापालिकेच्या हद्दीच्या शेजारी म्हणजे शहापूरच्या मेन रस्त्यावरती या ठिकाणी 85 एकरचा भूखंड या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी मिळालेला आहे. आणि त्या ठिकाणी आपण वापर न करता वेगवेगळ्या ठिकाणी कचरा तिथे टाकला जातो आहे, भर वस्तीमध्ये टाकला जातो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठाणे शहराची जी अवस्था झालेली आहे, कुणी जागा देता का हो अशी परिस्थिती आलेली आहे. आणि तुम्ही बघितलं असेल अदानीला द्यायला जागा आहे, परंतु आपल्याला महानगरपालिकेच्या लाखो करोडो रुपये जे टॅक्स रूपाने या महापालिकेमध्ये देतात, ज्याच्यातलं महत्त्वाचं अंग म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट लावणं, यासाठी टॅक्स गोळा केला जातो. आणि त्या परिस्थितीमध्ये आज तुम्ही बघितलं असेल कुठल्याही प्रकारची तिकडे व्यवस्था न करता चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. आणि मागेसुद्धा सांगितलं होतं की आम्ही 1 महिन्यामध्ये त्याची हे करू, परंतु आज तागायत तिथली कुठलेही CP टँकच्या इथला जो कचरा वाघे स्टेटचा, जो आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातला हा प्रश्न आहे. आणि गेले कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी त्याची जी काय मार्ग काढायचा होता तो अजूनही काढले गेलेला नाही, त्या मुख्यमंत्री असताना सुद्धा नाही किंवा अजूनपर्यंत. तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की तुमचं वजन वापरून जे अदानीला जो जागा त्या ठिकाणी दिलेली आहे, मला वाटतं ॲक्टॉय नाक्याची, तर ती जागा ताब्यात घेऊन तात्पुरत्या स्वरूपात तिथे तुम्ही चालू करा, ही आम्ही मागणी केलेली आहे. त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल ठाणे शहरामध्ये आज प्रत्येक अनधिकृत बांधकाम असतील, आज कित्येक ठिकाणी पाणी पुरवठा या घोडबंदर परिसरामध्ये टँकर लॉबी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. प्रत्येक सोसायटीला 15-15, 20-20 टँकर तिकडे दिले जातात. आणि अशा पद्धतीनं ज्या नागरिकांची सोय या ठिकाणी करण्यात, पाणी पुरवठा असेल किंवा कचरा विघटन करण्यासाठी असेल किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हजारो रुपयाचा टॅक्स तिकडे गोळा केला जातो. परंतु महानगरपालिकेने आत्तापर्यंत कुठलीही सुविधा त्या ठिकाणी केली गेली नाही. त्याचबरोबरीने तुम्ही जर बघितलं असेल की ह्या तुमच्या घोडबंदर रस्त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी आमचे त्या ठिकाणचे नगरसेवक, माजी नगरसेवक नरेश मणेरा आणि तिथल्या सर्व हाऊसिंग सोसायट्यांनी त्या ठिकाणी विरोध केला होता की या घोडबंदर सर्व्हिस रोड जो आहे हा तुम्ही त्याला मर्ज करू नका हायवेला. कारण तुम्ही बघितलं असेल हा सर्व्हिस रोडची निर्मिती 1996 साली यासाठी झाली की या दोन्ही बाजूला असलेल्या जी मोठमोठी गृहसंकुलन आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी इमर्जन्सीसाठी जर समजा हायवे
हे झाला, ट्रॅफिक कोंडी झाली, त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आज त्या घोडबंदर रस्त्यावरती चारी साईडला तुम्ही जर बघितलं असेल दोन्ही साईडला त्या ठिकाणी शाळा, कॉलेज, त्यानंतर मॉल, त्यानंतर मोठमोठे गृहसंकुलन आहेत. असं असताना त्या ठिकाणी जर सर्व्हिस रोड बंद केला तर मला वाटतं ह्या संबंध अजूनही मोठी समस्या या ठिकाणी होऊ शकते. आणि त्यासाठी आम्ही त्या गोष्टीला नागरिकांनी विरोध केला होता आणि त्याचं निवेदनसुद्धा अजून दिलेलं आहे, परंतु त्याचासुद्धा आता अजूनही निर्णय घेतला नाही. त्याचबरोबरीने तुम्ही बघितलं असेल आज या ठाणे शहरामधली जी काय सिद्धेश्वर तलाव आहे, तलावांचं शहर म्हणून म्हणलं जातं, पण त्या तलावाची अवस्था काय की त्या ठिकाणी संबंध पूर्ण तलावामध्ये हे जर घाण पाणी जाऊन तिकडे जलवनस्पती त्या ठिकाणी अख्ख्या तलावात झालेले आहे. तर ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं. म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल प्रशासन झोपलेलं आहे का ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण हे जर सर्वसामान्य नागरिकांना दिसत असेल परंतु आमच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही. आणि यासाठी या महानगरपालिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी आलो होतो. आज तुम्ही बघितलं असेल स्मशानभूमीची पण अवस्था फार भयानक आहे. मागे आम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता की 2 कोटी रुपये तरतूद करून त्या ठिकाणी गोरगरिबांना त्या ह्याच्यासाठी अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी जर काही मदत पाहिजे असेल तर त्या ठिकाणी ती मदत त्यातून देण्यात यावी यासाठी बजेटमध्ये तरतूद केली होती. परंतु आज जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाले बजेटमध्ये तरतूद असताना सुद्धा आज गोरगरिबांना त्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. कित्येक स्मशानभूमीची अवस्था बंद आहे. त्या ठिकाणी जे काही हे निर्माण होतो, गॅस निर्माण होतो, त्यासाठी वरती जे ब्लोअर्स जे आहेत ते कित्येक ठिकाणचे बंद आहेत. आणि त्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिले की या स्मशानभूमीसाठी तुम्ही व्यवस्था करा, त्याची व्यवस्था व्यवस्थित हे करा म्हणून. त्याचबरोबर डेव्हलपमेंट प्लॅन जो पास झालेला आहे, म्हणजे पास झालेला नाही, जो मंजुरीसाठी त्या ठिकाणी ठेवलेला आहे, त्या संदर्भात सुद्धा आज कित्येक ठाणेकरांना अजून माहीत नाही की कुठलं रिझर्वेशन या ठिकाणी पाहिजे म्हणून. मग ते प्लेग्राऊंड असेल, शाळा असेल, त्यानंतर MSEBचं सबस्टेशन असेल किंवा जलकुंभ बांधायचं असेल तर अशा मैदान असेल, अशा विविध जनतेच्यासाठी नागरिकांसाठी जे काही सुविधा आहेत यासाठी जे काही रिझर्वेशन पाहिजेत यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जी काय माहिती आहे ती नागरिकांना मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल की आज शासनातर्फे भरपूर अशी वेगवेगळ्या योजनेअंतर्गत गेल्या जवळजवळ 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी विविध योजनांच्या अंतर्गत मग ते MMRD असेल, MSRD असेल, विविध योजनेअंतर्गत या ठिकाणी पैसे आणले होते. पण त्या पैशाचं काय झालं, तिथली कामं झाली की नाही, त्याचं ऑडिटसुद्धा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे जेणेकरून ही माहिती इथल्या नागरिकांना मिळाली पाहिजे. अशा दृष्टिकोनातून मग ती क्लस्टर योजना असेल, त्यानंतर विविध योजनेअंतर्गत जे काय प्रस्ताव या ठिकाणी केलेले आहेत तर त्या संदर्भात सुद्धा माहिती या ठिकाणी पाहिजेत. आणि आज तुम्ही बघितलं असेल की कशा पद्धतीने या ठाणे महापालिकेची अवस्था आहे. तुम्ही बघितलं GSTच्या माध्यमातून इथल्या जो कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे स्टाफचा तो ते दिला जातो. आज तुम्ही बघितलं असेल ठेकेदारांची 2 ते 3 वर्षांची बिलं दिली नाहीत. आणि असं असताना या महानगरपालिका मला वाटतं डबघाईला आलेली आहे. या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो आपल्या माध्यमातून की या ठिकाणी आपण लक्ष घालावे. आज ही ठाणे महापालिका सक्षम अशी महानगरपालिका होती. मला वाटतं आम्ही काँग्रेसच्या काळातसुद्धा कुठल्याही प्रकारचं अनुदान न घेता ठाणेकरांच्या दिलेल्या टॅक्सद्वारे वेगवेगळे प्रकल्प या ठिकाणी उभे केलेले आहेत. आणि असं असताना आज या महानगरपालिकेची अवस्था कशी झालेली आहे या बाबतीमध्ये आपण लक्ष घालावं अशी विनंती केलेली आहे. तर गेल्या काही दिवसापासून ठाण्यामध्ये वनमंत्री गणेश नाईक हे जनता दरबार घेतल्यानंतर आता शिवसेनाच्या वतीने देखील जनसंवाद आनंद आश्रममध्ये सुरू केला. त्यांच्या तक्रारी घेऊन आज अधिकाऱ्यांकडे महापालिकेत आले. त्यांनी देखील अशाच प्रकारच्या तक्रारी सत्तेत असून सुद्धा देखील त्यांच्याकडे अजून तक्रारी येतात आणि त्या सोडवण्यासाठी आता ते स्वतः
आता या ठिकाणी माजी महापौर अशोक कोयते असेल, शिंदे असतील, असे देखील लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. कसं बघता याकडे जनता दरबार? महापालिकेच्या एका सभागृहामध्ये या शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी जे जनसंवाद कार्यक्रम भरवलेला होता, इथे तक्रारीचा निवारणचा कार्यक्रम इथे घडवला गेला. मला वाटतं महानगरपालिकेची आज तुम्ही बघितलं असेल, या तक्रारी आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत, सत्ता तुमची केंद्रात आहे, राज्यात आहे, आणि अशा परिस्थितीत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर तुम्हाला यावं लागत असेल तर मला वाटतं ती दुर्दैवाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आज तुम्ही जर बघितलं असेल की आज जनता दरबार घ्यावा लागतो, ही सुद्धा एक दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण तुम्ही राहता इकडेच, आज त्यानंतर तुम्ही तुमचं कार्यालयसुद्धा आहेत या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी हे आहे, आणि महानगरपालिकेमध्ये आणि तुम्ही पैसेच ठेवले नाहीत तर कामं कशी होणार? झाकण बदलायला पैसे नाहीत, अशी या महानगरपालिकेची व्यवस्था आहे. त्यामुळे ह्या संबंध याला सर्वस्वी हे जबाबदार आहेत. त्यामुळे तुम्ही किती जरी काय झालं तरी त्या कुठल्या पैशातून तुम्ही कामं सुचवणार आहात, हा पण एक विषय आहे. सभागृहामध्ये दर गुरुवारी हा जनता दरबार भरवला जाणार आहे. भरवला जाणार आहे, परंतु समस्या तर सुटल्या पाहिजेत ना. महानगरपालिकेला सक्षम असा त्या ठिकाणी आयुक्त आहे, परंतु त्या आयुक्ताला हे करण्यासाठी कामासाठी निधी असावा लागतो. तो निधी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट करणार आहात, हा पण एक विषय आहे. गणेश नाईक यांच्या जनता दरबारानंतर कुठेतरी शिंदेच्या शिंदेला धसका बसलाय का, जेणेकरून ते दर गुरुवारी जनसंवाद कार्यक्रम घेत आहेत? मला वाटतं असं डर हा मला वाटतं घाबरणं हे चांगलं आहे. कारण जनतेची या निमित्ताने तरी या ठिकाणी जे प्रश्न आहेत ते सुटले जातील असा विश्वास म्हणजे व्यक्त करतो मी. काय वाटतं, निवडणुका जवळ आल्या त्यामुळे कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्ये कुठेतरी चढाओढ सुरू झाली का त्या संदर्भात? मला वाटतं बघा, मी परत तेच सांगतोय की कुठल्याही लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रश्न घेऊन या ठिकाणी सोडवण्यासाठी यायला पाहिजे. अरे पण तुमची सत्ता आहे ना, सत्ता असताना एक फोनवर काम झालं पाहिजे. तुमची दहशतच राहिली नाही, त्यामुळे तुम्हाला इथे महापालिकेत यावं लागतं. ही वाईट परिस्थिती आहे. जर तुमचे सत्ता आहे, तुम्ही इथले पालकमंत्री तुमचे आहेत, इथले बाकीचे मंत्री तुकडे आहे. आज गणेश नाईकांसारखे नवी मुंबईला राहणारे जे मंत्री आहेत ते जर या ठाण्यात येऊन जर हे करत असेल तर ते तुमच्या दृष्टिकोनातून चांगलं नव्हे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काम करत नाही म्हणून ते लक्ष घालायला इथे येत आहेत. काय वाटतं, अधिकारी देखील त्या पद्धतीने कामं करतात का ज्या पद्धतीने जनतेचे प्रश्न? मला असं वाटतं अधिकाऱ्यांना दोष देऊन उपयोग नाही. महानगरपालिकेमध्ये आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे. काय उत्तर देणार सांगा ना मला. एखादं काम करायचं असेल तर त्याला काम करण्यासाठी निधी तर असला पाहिजे की नाही. सर्व ओरबाडून ठेवलेलं आहे संबंध, अशीच बिलं काढली जात आहेत. वाईट परिस्थिती आहे महानगरपालिकेची. आणि बांधकाम मोठ्या प्रमाणात बिल्डिंग ठाणे शहरामध्ये होत आहेत, तर ते कोणी आढा घालताय? मला वाटतं आजच त्या संदर्भामध्ये आयुक्तांना सांगितलं की पहिलं कोण असेल, पहिला वॉर्ड ऑफिसरला तुम्ही तिथे सस्पेंड करा. आज तुम्ही बघितलं असेल किती बोगस दिवा आणि कल्याणमध्ये जर बघितलं असेल, रेराचं पण रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यानंतर बँकचं लोन मिळालेलं आहे, त्यानंतर बाकीचे OC सुद्धा डुप्लिकेट केलेले आहे. आणि असं असताना सर्वसामान्य जी जनता आहे त्यांनी बिचाऱ्यांनी लोन घेऊन कर्ज काढून तिथे दिलेलं आहे आणि त्याला तुम्ही आता बेघर करताय. अरे ज्यांनी केलं त्याला पहिलं पकडा ना तुम्ही. ज्यांनी केलं हे सर्व केलेलं जे कांड आहे त्याला हे करा. कुठला तो अधिकारी असेल त्याला तुम्ही सस्पेंड करा. ज्या लोकप्रतिनिधींनी त्याला सांगितलं असेल हे वाचव, त्याला तुम्ही त्याचा लोकप्रतिनिधी हे करा. कायद्यामध्ये सर्व तरतुदी आहेत, त्याचा वापर करा ना तुम्ही. गरीबाला का छळता तुम्ही, हा विषय आहे. अर्थसंकल्प बजेट सादर झालाय महापालिकेत, तरी सुद्धा तुम्ही म्हणतात की महापालिकेकडे अर्थसंकल्प झाला आहे, परंतु आस्थापनेवर आज तुम्ही बघितलं असेल, आस्थापनेवरचा जो खर्च आहे तो जवळजवळ 70% वरती आहे. उरलेल्या 30% विकास कसा काय करणार सांगा मला. आणि त्यातली आज पाणीपट्टी वसूल झालेली नाही, टॅक्स वसूल झालेले नाहीत, कित्येक ठिकाणी पाण्याची गळती आहे, कित्येक ठिकाणी चोरीचं पाणी वापरलं जात आहे. अशा सर्व अवस्था या महानगरपालिकेत आहेत. आणि सर्व तुम्ही बघितलं कागदावरती कामं चालू आहेत. कुठल्याही गोष्टीचं ऑडिट नाही आहे. शासनाकडून हजारो कोटीचा निधी इकडे आलेला आहे, पण त्याचं काय झालं, कुठलं प्रोजेक्ट कुठले चालू आहेत ते तर माहिती पाहिजे की नाही जनतेला. सुशोभीकरणासाठी 3 कोटी असा निधी
अजूनही स्मारक होत नाही. मला वाटतं या बजेटमध्ये तरतूद केली की नाही मला माहीत नाही, कारण बजेटचं पुस्तक काय अजून पब्लिश झालेलं नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे, ज्या दिघे साहेबांचं नाव घेता, ज्या दिघे साहेबांच्या नावावरती तुम्ही हे करताय, आणि आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी आनंद आश्रमसुद्धा ताब्यात घेतलेला आहे, त्यांची वास्तू, आणि तिथे स्वतःचं नाव लावलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर त्या दिघे साहेबांच्या नावाने सुद्धा जे बजेट आहे ते सुद्धा तुम्हाला वापरता येत नसेल तर मला वाटतं तुम्हाला दिघे साहेबांचं नाव घेण्याचा काही तुम्हाला हक्क नाही. सर, काही दिवसांपूर्वी दादरच्या शिवाजी पार्क परिसरात शिवसेना भवनासमोर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे असे बॅनर लागले होते. आता त्याला कुठेतरी निमंत्रण देण्यात येणार आहे. असं लोकांची इच्छा आहे. शिवसेना असेल, आता हे सर्व यांनी बॅनर लावलं. मला वाटतं सामाजिक संघटना मागणी करतायत की दोन्ही भावांनी एकत्र यावं. आता हा निर्णय दोघांनी घ्यायचा आहे. जनता तर जनतेचा सदिच्छा तर आहेच, परंतु हा निर्णय दोघांनी घ्यायचा आहे, त्यामुळे त्यांच्यावरती सोपवलेलं बरं. ओके. 3 ते 4 वेळा महानगरपालिकेने पाठपुरावा केला आपल्या पक्षाकडनं की सर्व्हिस रोड जो आहे तो हायवेमध्ये मर्ज करण्यात येऊ नये, तरी सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात केबल तोडल्या जातात, पाण्याचे कनेक्शन तोडल्या जातात. मध्येच कंत्राटदारावर वीज मंडळाकडनं गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. यावर पक्षाची भूमिका काय असणार आहे पुढे? या संदर्भामध्ये आज घोडबंदर रस्त्याच्या संदर्भामध्ये आजच आयुक्ताला भेटलोय. आयुक्त या संदर्भामध्ये ही मीटिंग आमची लावत आहेत आणि मला वाटतं येत्या 8-10 दिवसामध्ये ती मीटिंग लावतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.